चिड़ियाँ घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। ओ हो na 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 na, dikta na 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 na, dikta na 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 na, dikta na 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 na। सवेरे सवेरे यारों से मिलने बंटन के निकले हम, दikta na 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 na, dikta na 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 ना ना। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो हो इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं, दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है, जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 हो। चले बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, स्कूल चले हम, ओ हो स्कूल चले हम, स्कूल चले हम। टैंग 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 सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे, पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे। कॉपी और किताबें सारी स्कूल देगा, स्कूल देगा, यूनिफॉर्म भी तुम्हारी स्कूल देगा, स्कूल देगा। स्कूल अब घर से दूर नहीं है, हम हो गए फासले,
पहुंचोगे स्कूल के गेट पर तुम, थोड़ा सा भी जो चले, प्यार और नरमी से तुमको पढ़ाएंगे टीचर है ऐसे भले। सच 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 प्रीत अब है यही स्कूल की, कभी टीचर न बच्चों को मारे। टन 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 सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। लाइब्रेरी में जो पढ़ना हो, स्कूल देगा, स्कूल देगा, दोपहर में खाना भी दो, और स्कूल देगा, स्कूल देगा। पढ़ना भी है और है खेलना भी है, दोनों बातें यहाँ। ध्यान उनका भी पूरा रखा गया है। आज आपण मनपा प्राथमिक शाळा वजिराबाद या ठिकाणी शाळा प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम साजरा करत आहोत। विशेष आनंदाची बाब आजच्या कार्यक्रमामध्ये अशी असणार आहे की आपण शाळा प्रवेश उत्सव करतोय इयत्ता पहिलीसाठी, परंतु आपल्यासाठी 2 वर्गांचा शाळा प्रवेश उत्सव आपण आज या ठिकाणी करतो आहे। इयत्ता पहिलीसाठी आपण दरवर्षी शाळा प्रवेश उत्सव करतोच आहे, पण मनपा प्राथमिक शाळा वजिराबाद या ठिकाणी यावर्षीपासून आपण माध्यमिक ठिकाणी सुरू केलेलं आहे। बरेच दिवसाची मागणी या शाळेची होती माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात, आणि शासन परिपत्रकाप्रमाणे आपण या ठिकाणी 9वीचा वर्ग सुरू केलेला आहे। त्याचं रीतसर उद्घाटन आज माननीय साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। एक चांगली महानगरपालिकेची शाळा म्हणून वजिराबादची शाळा ओळखली जाते। सरांना मी सांगू इच्छितो की आज प्रवेशोत्सवाचे कार्यक्रम आमच्या सर्व शाळेमध्ये सुरू आहे। वेळेअभावी सर्व शाळेवर आपण व्हिजिट करू शकणार नाहीत, परंतु खूप चांगल्या पद्धतीचे प्रवेशोत्सवाचे कार्यक्रम सगळ्या शाळेमध्ये सुरू आहेत। तर या ठिकाणी आजचा एक विशेष बाब म्हणजे आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे। सकाळी सर्व शाळेमध्ये योगाचं प्रशिक्षण म्हणा किंवा योगाच्या संदर्भातली माहिती आणि साधे योगासनं करून घेण्यात आलेले आहेत। योगा दिनाच्या संदर्भानं सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली आहे। दुसरा विशेष दिवस म्हणजे आजचा दिवस हा सर्वात मोठा दिवस आहे, भौगोलिक महत्त्व असलेला दिवस आहे। 21 जून हा सर्वात मोठा, वर्षातला सर्वात मोठा दिवस, 24 तासापैकी 13-13.5 तास दिवस असणार आहे। आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय योगा दिवस आजच्या तारखेपासून साजरा केला जातो। एक आध्यात्मिक आणि त्याला याचं महत्त्व आहे म्हणून हा योगा दिवस साजरा केला जातो। विशेष आजचा एक दिवस असाही आहे, आज माननीय आयुक्त साहेब यांचा वाढदिवस आहे, तोही आमच्या शाळेच्या मुलींकडून आज साजरा केला जाणार आहे। मी साहेबांना सांगू इच्छितो की खूप कमी म्हणजे वेळेमध्ये आमच्या महापालिकेच्या शाळेमध्ये या कोविडनंतर खूप प्रगती झालेली आहे। विद्यार्थी संख्या पण खूप वाढलेली आहे आणि महापालिकेतर्फे ज्या ज्या काही सुविधा देण्यात येतात त्या सर्व सुविधा देताना आपण कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवलेली नाही आहे। आपल्या मार्गदर्शनाखाली आपण महापालिकेच्या सर्व शाळांमधून डिजिटल बोर्ड पुरवण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत, आता आपण यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना एक शूज आणि 2 सॉक्स याचे पैसे शाळा स्तरावर वितरित करून सर्व विद्यार्थ्यांना देणार आहोत। या व्यतिरिक्त 9वीला आता जे नवीन विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत किंवा आपण प्रवेशित ठेवलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना 2 गणवेश महापालिकेकडून दिले जाणार आहेत आणि 1ली ते 8वीसाठी शासनाकडून गणवेश येणार आहेत। म्हणजे ज्या ज्या सुविधा आपल्याला देता येतात सर्व विद्यार्थ्यांना आपण पाठ्यपुस्तकं पण पुरवलेली आहेत। आपली या क्षणी एकच अपेक्षा असणार आहे, 9वीचे विद्यार्थी जे आपण यावर्षी या शाळेमध्ये प्रवेशित ठेवलेले आहेत किंवा माध्यमिक शाळा इथं सुरू केलेली आहे, पुढच्या वर्षी आपण नैसर्गिक वाढीने 10वीचा वर्ग घेणार आहोत आणि यावर्षी आपण 9वीचा वर्ग सुरू केला तर माझी शिक्षकांना विनंती असणार आहे, खूप मोठं काम आम्ही महापालिकेच्या तर्फे केलेलं आहे। 14 शिक्षकांची भरती ही एकदम निपक्षपातीपणे शासनाकडनं जरी असली तरी पवित्र पोर्टलमार्फत आपण ती भरती केली। सर्वात कमी वेळा पोस्टिंग देण्याचं काम फक्त महाराष्ट्रात महापालिका नांदेडने केलं, सर्वात कमी वेळा पोस्टिंग दिलं।
अजूनही पवित्र पोर्टलमधून आलेल्या शिक्षकांना पोस्टिंग मिळालेली नाही महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. फक्त आपण ती फार कमी वेळात आणि साहेबांना एकदा विषय लक्षात आल्याबरोबर साहेबांनी सर्वांची पोस्टिंग दिली आणि चांगले शिक्षक आपण भरती केलेले आहेत. तर शिक्षकांना माझी विनंती असणार आहे, 9वीचे विद्यार्थी चांगले कसे भरतील, कारण हा एक टर्निंग पॉईंट आहे माध्यमिक शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांचा. इथं विद्यार्थी घडला तर तो आयुष्यभर खूप चांगलं काम करेल. त्यामुळं अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा त्यांच्या इतर प्रगतीच्या बाबतीत असेल तर शिक्षकांनी लक्ष द्यावं. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्याला बसवावं. ज्या काही शिष्यवृत्तीच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा क्लासेस सुरू करावेत. यावर्षी आपलं तसं नियोजन असणार आहे. शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त किमान 1 तास आपल्याला जे काही शिष्यवृत्तीच्या परीक्षा आहेत त्याचं क्लासेसचं नियोजन करायचं आहे. कारण आपण चांगले शिक्षक BSc MSc BEd MAd असलेले शिक्षक पण आपण भरती केलेले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच आपल्या सगळ्या शाळेला होणार आहे. मी पुनश्च एकदा सर्व महापालिकेतर्फे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी साहेबांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संधू साहेबांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले किंवा शिक्षण विभागाच्या बाबतीत त्यांची कुठल्याही प्रकारची अडचण नसते. पटकन कुठली तरी काम असेल तर ते करून देण्यासाठी तत्पर असतात. त्यांचेही आभार आणि साहेबांना या चांगल्या क्षणी आणि आजच्या या दिवशी मी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे हे विचार मंच, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या माता बंधू भगिनींनो आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी दीक्षा प्रकाश गजभारे, वर्ग 9वा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच असेल की आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलो आहोत आणि हेही माहीत असेल की आपली शाळा अगोदर 8वी पर्यंत होती, परंतु आता 2024मध्ये आपली शाळा, आपल्या शाळेमध्ये 9वी हा वर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याबद्दल मी आयुक्त साहेबांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला आमच्या शाळेमध्ये आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला 9वी शिकता येणार आहे. तसं तर या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री सज्जन सर यांनी सुद्धा या शाळेमध्ये 9वी काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक श्री जिद्राव सर यांनी प्रयत्न केले की या शाळेमध्ये 9वी सुरू करण्यात यावी आणि त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं. आज आपल्या शाळेमध्ये 9वीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. आमचा तसा तर सेंड ऑफही झाला होता आणि आमच्या शाळेतील शिक्षकांनी 15 जूनपर्यंत आम्हाला TC सुद्धा दिली नव्हती, कारण की त्यांचं म्हणणं होतं की 15 जूनच्या अगोदर आम्ही या शाळेत काहीही करून 9वी काढणार आणि 15 जूनच्या 2-3 दिवस अगोदरच आम्हाला कळविण्यात आलं की आमच्या शाळेमध्ये 9वी झालेली आहे. तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला की आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही 9वी शिकणार आहोत. आणि मी आयुक्त साहेबांना अशी विनंती करते की त्यांनी पुढच्या वर्षी आम्हाला 10वीही करून द्यावी इथेच, कारण आमचं 10वीचंही शिक्षण इथंच होणार आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचबरोबर मी आयुक्त साहेबांना, शिक्षणाधिकारी साहेबांना अशी विनंती करते की त्यांनी आमच्या शाळेला याचप्रमाणे सहकार्य करत राहावं, वेगवेगळे उपक्रम राबवण्यात यावे एवढंच मी त्यांना सांगते आणि आयुक्त साहेबांना या सुंदर क्षणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपलं आयुष्य सुखी आणि निरोगी जावं यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द इथेच थांबवते. जय हिंद, जय भारत.